जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, तुमचं या व्हिडिओमध्ये या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आताच गडचिरोली पोलीस भरती 2022ला हा पेपर झालेला. त्याचा आन्सर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. खूप सोपा असा हा प्रश्न विचारला गेला होता. गडचिरोली पोलीस भरती लेखी परीक्षा 2022, वेळ 90 मिनिटं होते. सेट बी आहे, लक्षात घ्या, सेट बी आहे, ओरिजिनल पेपर आहे. आपल्याला वेबसाईटवरतून हा पेपर भेटलेला आहे. तर चला लवकरच आपण सुरुवात करूया. आपल्या प्रश्नाला वेळ न घालवता ज्यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी अगोदरच सबस्क्राईब करून घ्या. जॉईन द टेलिग्राम चॅनल. बघा इथे दिलेलं आहे. पहिला प्रश्न गणितच दिलेला आहे. -3 गुणिले -3 गुणिले -3 या दोघांचं काय होणार आहे? 3 त्रिक 9 -9 होईल. त्यानं 9 त्रिक 27 मायनस काय होणार आहे? -9 3 मायनस गुणिले -3 येणार. मग ह्या दोघांचा गुणाकार केला 9 त्रिक 27, तर -27 आन्सर यायला पाहिजे. तर या ठिकाणी ड ऑप्शन येणार आहे. बरोबर. जंगल झाड आहे. नदी, जंगलामध्ये झाड असतं, नदीमध्ये मासा असतो. आपला तिसरा प्रश्न. इथे दुसरा प्रश्न आहे. एक इथे आहे, 2 इथे आहे, 3 इथे आहे, 4 इथे आहे. असं आपण एक एक प्रश्न बघूया. पहिला दुसरा प्रश्न बघूया आपण. हा दुसरा प्रश्न आहे. 3 वाजता घड्याळाचा काटा मध्ये किती अंतर कोणाचा काटा असेल? 3 वाजता म्हणजे हा एक असा घाट कोण असणार आहे ना, 90 डिग्री. इथे डॅश म्हणून पण केलेलं आहे. ते जर तुमचं करेक्ट आन्सर असेल तर सांगू शकता. चौथा प्रश्न बघूया आपण. इथे 100 गुणिले 0.0004 असं दिलेलं आहे आन्सर. तर आपला आन्सर काय आलं पाहिजे? गुणिले केलेलं आहे, तर याच्यामध्ये वाढ होणार आहे. तर आपलं करेक्ट आन्सर असणार आहे 100 पैकी. पाचवा प्रश्न बघा. शासनाची नवजीवन योजना कशाशी संबंधित आहे? दारूबंदी. कशाशी संबंधित आहे? दारूबंदीसाठी. याचं करेक्ट आन्सर ए आहे. 3 अंक जे आहेत 1 2 3, हे 3 अंक पुढे जाईल. 4 1 1 2 3 म्हणजे 0.04 असा आन्सर येणार आहे. पाचवं झालेलं आहे. सहावं बघा. अहेरी तालुक्याच्या कोणत्या उत्सवाची ख्याती मानली जाते? दसरा. पोलीस स्मृतिदिन केव्हा पाळला जातो? स्मृतिदिन विचारलेला आहे त्यांनी. 21 ऑक्टोबर ना. करेक्ट. गडचिरोली जिल्ह्यामध्ये हत्ती कॅम्प कोठे आहे? हत्ती कॅम्प विचारलेला आहे त्यांनी. कमलापूर इथे आहे ना. कमलापूर येथे आहे हत्ती कॅम्प. नक्षलवाद्यांनी युवकांची हत्या केली या धुरकीत शब्दाचा प्रकार. हत्या म्हणजे काय? क्रियापद आहे. बरोबर ना. एका घरात 3 पुरुष राहत आहेत. भीमा हा श्यामचा मुलगा आहे, तसेच सतनामचा वडील आहे. तर श्यामचे सतनामशी नाते काय? भाऊ. भीमा इथे श्याम, तसेच सतनामचा वडील आहे, मुलगा आहे. श्यामचा मुलगा आहे, हे सतनामचा वडील आहे. तर श्यामचे सतनामशी नाते काय?
भाऊ भाऊ नाही सॉरी, तुम्ही बघा 11वा प्रश्न परत सॉल्व करा. 3 पुरुष आहेत. भीम हा श्यामचा मुलगा आहे. ठीक आहे, इथे भीम आहे आणि वरती आपण त्यांचा मुलगा काय श्याम केलेला आहे. तसेच सतनामचा वडील आहे. भीम हा सतनामचा वडील आहे. तर भीम जो भीम आहे सतनामचा वडील आहे म्हणजे इथे सतनाम येईल. सतनाम खाली सतनाम बरोबर. तर श्याम आणि सतनाम यांचं काय नातं येणार आहे? आजोबा नातू येईल. श्याम कोण असणार आहे? आजोबा, आणि नातू कोण असणार आहे? सतनाम. ठीक आहे, याचं क आन्सर आहे, हा वाला नाही आहे. ठीक आहे. 11वा. ही आन्सर शीट विद्यार्थ्यांकडून मागवलेली आहे म्हणून त्यांनी जे टिक मार्क केलं होतं एक्झाममध्ये तेच इथे छापलं गेलेलं आहे. पण काही आन्सर आपण इथे करेक्ट करणार आहोत. 4 तिकिटाची ओके 4 तिकिटाची किंमत 256 आहे. तर एका तिकिटाची किंमत तिकीट विचारलेलं आहे, तिकिटाची किंमत किती आहे? तर 256ला आपण भागायचं आहे 4ने. 4 7 24 1 4 16 64 आन्सर बरोबर आहे. 15वा बघा, नाही 13वा आन्सर बघा. आदिवासी गावामध्ये खालीपैकी कोणत्या ठिकाणी कार्यक्रम अथवा सभेकरता लोक एकत्रित जमतात? गोटुल या कार्यक्रमात. गोटुल या कार्यक्रमात ते जमतात. 14वा प्रश्न. गोड हा शब्द नामरूप कोणता? गोडवा. गोड नामरूप शब्द विचारलेले गोडवा. करेक्ट. तेंदू पत्ता तोडण्याचे काम साधारणतः कोणत्या महिन्यात केले जाते? तर मे जूनमध्ये केले जाते. तेंदू पत्ता तोडण्याचे काम मे जूनमध्ये केले जाते. 16. जर घड्याळात 2 AM वाजले असतील तर 120 मिनिटात किती 120 मिनिटानंतर किती वाजणार? 120 मिनिटाचे 2 तास होतात बरोबर ना. 2 तास. मग इथे 2 तास 2 वाजलेले आहेत, त्याच्यामध्ये 2 तास मिळवले तर 2 3 4 वाजतील ना. म्हणजे डी आन्सर बरोबर आहे. 17. 12 किलोमीटर 3.12 किलोमीटर विचारलेलं इथं. 3.12 किलोमीटर म्हणजे 3 किलोमीटरचं किती होणार? 3000 मीटर. आणि हे 1200 मीटर ऑलरेडी दिलेलं आहे. 12 मीटर दिलेलं आहे, इथं 1200 येईल. ठीक आहे, 1200 120 होईल. तर म्हणजे याचा आन्सर करायला येणार आहे 3120 मीटर येणार आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? खरं तर आत्ता जे 2023-22मध्ये झालेलं आहे, 23मध्ये आपलं देवेंद्र फडणवीस आहेत. गडचिरोलीचे देवेंद्र फडणवीस आहेत पालकमंत्री, लक्षात घ्या. भामरागड तालुक्यात 12 महिने वाहणारा धबधबा कोणता? भामरागड तालुक्यात 12 महिने वाहणारा धबधबा कोणता विचारलेला आहे आपल्याला. 19 आन्सर करायचं आपल्याला. देवास. तुमचं करेक्ट आन्सर आपल्याला पाठवायचं आहे. इथे बघा 20वा प्रश्न बघा. वर्गमुळात 9 प्लस वर्गमुळात 144. वर्गमूळ काढला तर 9चं 3चा वर्ग 9 आहे. 144 12चा वर्ग 144 आहे. वर्गमूळ काढल्यानंतर 12 आणि 3 15 आन्सर येणार आहे याचा. बाबलाई माता मंदिर
कोणत्या पहाडीवर आहे? चंद्रखंडी पहाडीवर आहे. 9, 14, 19, 20, 34. बघा इथे 5 वाढवत आहे, इथे 5 वाढवत आहे, इथे 5 वाढ होत आहे. अशी करून करत इथे 5 वाढवत आहे. लास्टला 5 वाढ करायची आहे. 34मध्ये 5 मिळवले तर 39 आन्सर येतं. 34मध्ये 5 मिळवल्यावर 39 आन्सर येतं. 23. खालीलपैकी कोठे दारूबंदी आहे? यापैकी नाही. गडचिरोली आहे, वर्धा आहे, गुजरात आहे, यापैकी नाही. दारूबंदी आहे ती चंद्रपूर जिल्ह्यात आहे. चंद्रपूर. दारूबंदी हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे. ठीक आहे. वनवाहक प्राप्ती करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती? लेखामेढा. वनहक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत लेखामेढा. खालील शब्दातून आवक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बघा. जावक. आवक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? जावक आहे. 260 + 112. 300 किती होतात? 372 होतात. तर इथे इजिकल टू आहे 400 वजा केल्यानंतर इथे किती आले पाहिजेत? 372 आले पाहिजेत. बरोबर. इथे पण 372 आले गेले. 400मधून किती वजा केल्यानंतर 372 येणार आहेत? तर 400मधून आपण 18 वजा करू. 18 वजा केले तर किती आन्सर आहे? 372 येणार आहे ना? नाही, 28 वजा केल्यानंतर आन्सर आहे. 400मधून आपण 28 वजा करायचे, 372 येणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचा. यापैकी कोणता डोंगर गडचिरोली जिल्ह्यात नाही? रामगड हा गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. रामगड हा डोंगर गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. गोंदिया लक्षात ठेवा. टिपागड, खोब्रागड, मेढा, सिरकोंडा हा गडचिरोली जिल्ह्यामध्ये येतात. तिन्ही डोंगर. पण रामगड हा गोंदिया जिल्ह्यामध्ये येतो. वैनगंगा आणि वर्धा नदी मिळून होणाऱ्या नदीला काय म्हणतात? प्राणहिता नदी म्हणतात. काय म्हणतात? प्राणहिता नदी. वैनगंगा आणि वर्धा नदी. शिक्षक ह्या शब्दाचे स्त्रीलिंग रूप कोणते होईल? तर यापैकी. शिक्षक ह्या शब्दाचे स्त्रीलिंग रूप कोणते होईल? यापैकी शिक्षिका होईल. शिक्षिका. शिक्षक, शिक्षिका. सॉरी, यापैकी मी बोललो होतो. शिक्षिका येईल आन्सरचा. 30वा बघा. खालीलपैकी सर्वात मोठा परिमेय संख्या कोणती? सर्वात मोठी परिमेय संख्या 102. सर्च ही संस्था गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? धानोरा जिल्ह्यात आहे. सर्च ही संस्था. 1 ते 16 संख्येची बेरीज किती? 136 आहे. ठीक आहे. 1 + 2 + 3 करा अशी किंमत. तो उंच मुलगा आहे या वाक्यातील विशेषण ओळखा. उंच हे काय विशेषण आहे? इथे त्याचं करेक्ट आन्सर दिलेलं आहे उंच. 234वा प्रश्न आहे. 250च्या वस्तूची किंमत 50% वाढवली तर नवीन किंमत किती होईल? त्याचं ऑप्शन खाली दिलेले आहेत. 375 होईल. 250 आपल्याला 50% काढायचे. गुणिले 50% करायचं. 50% काढण्यासाठी भागिले 100 करायचं. 250 गुणिले
50 भागिले 100. 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला. 25 पाचा 25 125 होतात. 200मध्ये 250मध्ये 125 मिळवले. 5 7 आणि 3 375 करेक्ट आन्सर येईल. 35 आरमोरी तालुक्यात यापैकी कोणता किल्ला आहे? वैरागड. आरमोरी तालुक्यात यापैकी कोणता किल्ला आहे? वैरागड. 36 बघा. खालील शब्दातून पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. जल. गडचिरोली जिल्ह्यात तैनात असलेले केंद्रीय अर्ध सैनिक बल कोणते? CISF. 38. 2 + 2 × 4. तर हे 3 + 2 करा 5 होतील. गुणिले 4 + 6 10 होतात इथे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला किती आणायचे आहेत? एक्सच्या जागी काय असणार आहे? मायनस केलं नाही आहे, प्लस केलं 10 5 15 होतील. मायनस केले भागिले तर येत नाहीत. तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत? सर्वात बडोमासचा नियम लागू होतो इथे. गुणिले अगोदर करा. 3 + 4 1 4 2 8 8 + 6 या दोघांचा पहिला गुणाकार करा. 4 1 4 4 1 2 8 असं 8 येईल. 8 आणि 3 11 11 आणि 6 17 आन्सर येईल करेक्ट. बडोमास नियम वापरा. पहिले गुणाकार नंतर बेरीज येतं. 39 बघा. 2.5 किलोग्राम 500 ग्राम 125 ग्राम. तर या ठिकाणी 2.500 ग्राम आपण करूया. 500 ग्राम ह्याच्यात ॲड केले. 125 ग्राम ॲड केले. ठीक आहे. तर यांची बेरीज करायची. इथे काय येणार आहे? सर्वात लास्टला 5 येणार आहे, 2 येणार आहे, 7 येणार आहे, 2 7 2 5 5 आणि 5 10 2 11 11ला 1 हातचाला 1 3 येणार आहे. म्हणजे पहिलं आन्सर आहे ह्याचं 3125. 3125 आन्सर येते या तिघांची बेरीज केल्यानंतर. करून बघा. 40वा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी? हिवाळी अधिवेशन बोललेलं आहे नागपूर या ठिकाणी होतं. हिवाळी आणि उन्हाळी अधिवेशन कुठे होतं? मुंबईला होतं. नदी या शब्दाचा अनेक वचन करा. नद्या. नदीचं होणार आहे नद्या. त्या नद्या. 1 नदी 2 नद्या. ठीक आहे. 42 बघा. पोलिसांनी नक्षलवाद्याला पकडले. या वाक्यात कर्ता कोण? कर्ता ओळखा. पोलिसांनी. पोलीस आहे ना कर्ता. नक्षलवाद्याला पकडले. पोलीस कर्ता आहेत. बघा पूर्ण व्हिडिओ बघा. 100 प्रश्न आहेत. एकदम इझी प्रश्न आहेत. फटाफट सॉल्व करायचे आणि परीक्षेत पास व्हायचं. पोलीस भरती. आता येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आपण पास होऊया. जागो जागो जागो, दौडो दौडो, भागो भागो. यस. यापैकी कोणता ठिकाण एका काळात हैदराबाद प्रांताचा कार्यक्षेत्रात होतं? सिरोचा. डॅश या डॅश हे ठिकाण एका काळात हैदराबाद प्रांताचा कार्यक्षेत्रात होतं. सिरोचा. 45 गडचिरोली जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र नाही सांगितलेलं आहे? याचं तुम्हाला आन्सर सांगायचं आहे. आपल्याला करेक्ट आन्सर सांगायचं आहे. जे गडचिरोलीचे आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. 1 ते 100 अंक लिहिताना 8 हा अंक किती वेळा लिहावा लागतो? तर ह्याच्यामध्ये
1 ते 10मध्ये तो 1 वेळा येतो असं मोजायचं. किती वेळा 1 ते 10मध्ये तो किती वेळा येतो? 1 वेळा येतो. 11 ते 20मध्ये तो किती वेळा येतो? 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 1 वेळा येतो. 22 ते 21 ते 30मध्ये किती येतो? 1 वेळा येतो. म्हणजे तो फक्त कोणत्या 21, 22, 30, 8, 81 ते 90च्या याच्यामध्ये किती वेळा येतो तो बघा. 81 ते 90मध्ये तो 9 वेळा आणि 10 वेळा येतो. 10 वेळा येतो. 10 आणि 9 19 असला पाहिजे. ते एक यापैकी नाही आन्सर येणार आहे याचा. काय 19 वेळा यायला पाहिजे. ते 19 वेळा. ठीक आहे. दोन भावाच्या वयामध्ये आज 7 वर्षाचं अंतर आहे. 2 भावाच्या वयामध्ये 7 वर्षाचं अंतर आहे. तर 11 वर्षानंतर किती अंतर आहे? तेवढंच अंतर राहणार आहे. 7 वर्षाचं अंतर राहणार आहे. जर 5 20 असेल, 6 24 असेल, 7 चौक 28, 10 चौक 40 तर डी असणार आहे. 5 चौक 20, 4 निघूनला 6 चौक 24, 4 निघूनला 7 चौक 28, 4 निघूनला 10 चौक 40 तर आन्सर डी येणार आहे. 50 बघा. प्रवास गाडीने प्रवास करतो, अभ्यास पुस्तकाने करतो. बरोबर ना. ए ही एक विषम संख्या आहे, तर खालीलपैकी कोणती विषम संख्या आहे? A+2 असणार आहे. ठाकूर देवाची यात्रा कुठे साजरी केली जाते? ठाकूर देवाची यात्रा सुरजागडमध्ये. 53. दिना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? प्राणहिता. दिना नदी ही प्राणहिता नदीची उपनदी आहे. शब्दाचा एकूण डॅश जाती आहेत. क्या बात. शब्दाच्या एकूण 8 जाती आहेत. काय? नाम, सर्वनाम, विशेषण, अव्यय, क्रियाविशेषण अव्यय, भेनव्य अव्यय, एकूण 8 जाती आहेत. ठीक आहे. लक्षात घ्यायचे आपल्याला. याच्या 8 जाती मी इथे तुम्हाला दाखवतो. आपण बघूया. स्क्रीनशॉट घेतलेला आहे 8 जातीचा. आपण 8 जाती बघूया. हे बघा 8 जाती इथे दिलेल्या आहेत. विकारी शब्दामध्ये 4 जाती येतात. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. अविकारी शब्दामध्ये क्रियाविशेषण येतात, शब्दयोगी येतं, अभयान्वयी येतं आणि केवल प्रयोगी अव्ययी येतं. हे 4 येतात. 4 आणि 4 8 येतात शब्दाच्या जाती. ठीक आहे. आणि हा रामगड आहे तो पालगड इथे ठिकून गोंदिया जिल्ह्यामध्ये पण बघितलं होतं ना. रामगड कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदिया. नाही, रामगड बघायचं होतं ना आपल्याला. कोणत्या जिल्ह्यात आहे? अंदाज आहे. हा बघा रामगड किल्ला. असं येतं ना. हिरवागड किल्ल्यावर जायला आपल्याला खूप आवडतं. तर असेच भ्रमंती करत राहा, परीक्षा देत राहा. जो किल्ल्यावर जाईल तो पास होईल. त्याची रनिंगची जी स्पीड आहे ती वाढणार आहे. 54चा प्रश्न बघितला आपण. आता आपण बघूया 55. विदर्भाचा खाजुराहो म्हणून ओळखला जाणारा खालीलपैकी मंदिर कोणता? मार्कंडेश्वर. ए बरोबर 1, बी बरोबर 2, सी बरोबर 3, डी बरोबर 4, ए बरोबर 5. तर एक्स बरोबर किती येणार आहे? 1 2 3 4 5 6. 24व्या नंबरवर एक्स बरोबर 24 येणार ना. आणि 25 बरोबर XY छेड.
वाय येणार आणि बरोबर वाय बरोबर 25 आणि झेड बरोबर किती, झेड बरोबर 26, राईट. असं आहेत 26 अल्फाबेट्स आहेत आपल्या इंग्रजी मालिकेमध्ये. तेच इंग्रजी मालिकेचे 26 अल्फाबेट नंबर वाईज सांगितलेले आहेत. 57 खालीलपैकी नदी आणि तालुकाची कोणती जोडी चुकीची आहे सांगितलेलं आहे. वैनगंगा आणि कोरची ही चुकीची आहे. पामोल गौतम आणि भामरागड बरोबर आहे. वर्धा चारमोसी पालकोंडा भामरागड हे या बरोबर आहेत. 58वा प्रश्न बघत होतो आपण. गडचिरोली जिल्ह्याची स्थापना कोणत्या जिल्ह्याच्या विभाजन करून करण्यात आलेली आहे. चंद्रपूर, बरोबर ना. गडचिरोली चंद्रपूर विभाजन झालेले आहे. 59 बघा. टिपागडी नदी व खोब्रागडी नदी या नद्याचा संगम कोणत्या तालुक्यात आहे. कुरखेडा. ह्या तीन संख्या आणि ह्या तीन संख्या, तर याचं करेक्ट आन्सर आहे 60चा आन्सर. बेरीज करायचे सगळ्यांचं. मार्कंडेश्वर देवस्थान कोणत्या नदीवर, वैनगंगा. 8/0 आन्सर येणार आहे. पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या खांद्यावर किती स्टार असतात. 2. PSI बोलतात, PSI 2. एका पोटीत 3 डझन चिक्कू आहेत तर 12 पेटीत किती चिक्कू असणार. 12 36 असणार. एका पेटीत 3 डझन चिक्कू आहेत. 3 डझनाचे किती होतात. 36 होतात. 3 डझन 36 चिक्कू होतात. तसंच 12 पेटीत गुणिले 12 करायचे. 36 गुणिले 12 यांचा गुणाकार केल्यानंतर 432 येतं. 432 बेसकून 12 बरोबर करून बघा. 3 गुणिले m बरोबर 48 तर m बरोबर किती. 3 12 गुणिले 36 16 गुणिले 48. 16चा पाडा बघा 3 पर्यंत बोला. 16चा पाडा 3 पर्यंत बोला. 32 48. 66 बघा. फंडी मुशी हे कोणत्या व्यवसायाशी संबंधित आहे. तेदूपत्ता. फडी मुंशी ही व्यवसाय संबंधित कोणत्या व्यवसाय तेदूपत्ता. खालीलपैकी कोणता गडचिरोली जिल्ह्याचा तालुका नाही. देवरी. नदी गड्यात न बसणारा शब्द कोणता ओळखा. नदी. नाकातून होणाऱ्या ट त्र न म या वर्णाचा उच्चाराला काय म्हणतात. अनुनासिक. नऊ गुणिले 5 9 5 45. 9 5 45 भागिले 3 3 1 3 3 15 3 1 3 3 5 15 5 9 45 तर 15 आन्सर येणार आहे याचा. 71 3 3 3 संग 18 याचं करेक्ट आन्सर येणार आहे 2. नाही 20 नाही यापैकी येणार नाही. यापैकी नाही याचा आन्सर यापैकी नाही. छेदात 3 3 आहेत म्हणजे 20 वजा 14 येणार तर याचं 3 येणार बरोबर. छेदात 3. 20 - 14 किती होतात. 20 - 14 6 म्हणजे 6 छेद 3 येणार. 3 1 3 1 3 1 6 म्हणजे 201 यायला पाहिजे. याचं करेक्ट आन्सर कच आहे. सॉरी क आहे याचा करेक्ट आन्सर क आहे. 72 ग्लोरी ऑफ अल्लापल्ली सागोनासाठी प्रसिद्ध आहे. ग्लोरी ऑफ अल्लापल्ली
73 बघा, 200 ग्रामाचा एक आंबा, 12 आंब्याच्या पेटीत वजन किती? 200 ग्रामचा एक आंबा आहे, तर 12 आंब्याच्या पेटीचे वजन किती? 12 आंब्याचं 12 × 2 = 2000 200 12 × 12 = 24 म्हणजे 2400 होते ना, 2400. ब येईल आन्सर. 74 बघा, भारत तेंडुलकर, वेस्ट इंडिज ब्रायन लारा. खालील शब्दातून फूलचा समानार्थी शब्द पुष्प. फुलचा पुष्प आहे. नदी, पहाड, वाघ यापैकी स्त्रीलिंग शब्द ओळखा. नदी. 406 म्हणजे किती टक्के? 66.66%. 78 बघा, 11चा वर्ग किती आहे? 121. फटाफट करता येईल. वर्ग आणि वर्गमूळ पूर्ण 20 ते 20 करून टाकायचे. 79 गडचिरोली जिल्ह्यात किती विधानसभा क्षेत्र आहेत? 3. फटाफट घेऊया. छत्तीसगड राज्याची स्थापना कोणत्या राज्यातून विभाजन करून झालेली आहे? तर छत्तीसगड मध्य प्रदेशमधून विभाजन झालेलं आहे. 4 सेंटीमीटर बाजूच्या क्षेत्रफळ किती आहे? चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे? 4 सेंटीमीटर बाजूच्या चौरसाचे क्षेत्रफळ 416 सेंटीमीटर स्क्वेअर. आन्सर येणार आहे याचं करेक्ट. 82 बघा, 50 किलोमीटर प्रति तास वेगाने चालणारी एक ट्रेन 10 तास येणार याचं करेक्ट आन्सर. 300ला 50ने भागायचं आहे. ठीक आहे, एक गेला 35. सॉरी, याचा आन्सर करेक्ट येणार आहे 6 तास. 6 तास येणार आहे. सॉरी, याचं करेक्ट आन्सर आहे 6 तास. सॉरी, ह्याचं 10 आहे. ह्याचं एक गाडी 2 तासात 5 किलोमीटर चालत असेल तर त्याची किती गतीचा आन्सर सूत्र वापरायचं आहे. त्याच्यानुसार 2 × 50 50 × 100. एका तासात 25 तर 2 तासात 50. गतीचं सूत्र वापरायचं आपल्याला. ठीक आहे. इथे टाईम वेळ दिलेला आहे. वेळ 2 तास. ठीक आहे. आणि इथं गती दिलेली आहे. नाही, अंतर दिलेलं आहे 550 किलोमीटर चालत असेल पण 500 अंतर दिलेलं आहे. अंतर दिलेले आहे 50. त्यांनी सांगितलेलं आहे गती काढायला सांगितलं. गतीचं सूत्र काय? अंतर भागिले वेळ ना. मग अंतर किती आहे? 50 भागिले 2 करायचं. बेगे 2 4 5 10 25 येणार आहे याचं आन्सर. सॉरी, 84चं 25 आन्सर आहे. अंतर भागिले वेळ. गतीचं अंतर हे काय सूत्र काय? अंतर भागिले वेळ, गतीचा आन्सर. शॉर्टकटमध्ये लिहितो आहे मी, पूर्ण लिहून घ्या. याचा फॉर्म्युला आहे. अंबुजमाड भाग कुठल्या राज्यात आहे? तर हा दिलेला आहे छत्तीसगडमध्ये. सांगा अंबुजमाड. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून आहे? बिजापूर. 2,05,03,26 इथे आहे. 326. मी घरी जात आहे. भविष्यकाळ. मी घरी जाणार. भविष्यकाळ. गडचिरोली जिल्ह्यात रेल्वे स्थानक कोठे आहे? औडसा. खालीलपैकी गडचिरोली पोलिसांची योजना कोणती आहे? पोलीस दादा लोरा खिडकी. पोलीस दलातील सर्वात मोठे पद कोणते? पोलीस महासंचालक. भूमकाल दिवस केव्हा साजरा केला जातो? 1 डिसेंबर. भूमकाल दिवस.
99999 तर 499 येईल ना. तर ब आहे, मालिकेत बोटची संख्या किती आहे? ब आहे 499. 94 यापैकी कोणते पीक गडचिरोली प्रामुख्याने घेतले जात नाही? ऊस घेतला नाही जात बोलते असं. जे गडचिरोलीचे आहेत त्यांनी आन्सर सांगायचं. 240च्या 50% किती? तर 45 येते. करून बघा. 240 गुणिले 15 भागिले तर असं 15 भागिले 100 घ्यायचं. जर आपल्याला टक्के काढायला सांगितले तर 100 नाही भागायचं कधी पण. ते डॉट गेला, 1 0 गेला, 0 गेला, 5 1 5 5 10 5 3 15. बेक बे बेदुनी 4, बेक बे बेदुनी 4. इथे 12 आलेलं आहे. 12 गुणिले 3 करायचं, हे 3 आणि हे 12 12 12 36. याचा आन्सर आहे 36. इथे त्यांनी रॉंग आन्सर दिलेला आहे. इथे 36 करायचं आहे. 5 माणूस 3 दिवसात काम करतात. 15 माणसे तोच काम किती करतात? तर 5 पहिलं सुरू काय करायचं? 5 गुणिले 30 भागिले 1 काम. त्याच्यानंतर तेच काम 15 गुणिले किती दिवस लागतात ते टीमध्ये टाकायचं. 15 गुणिले 1 काम. तर हे इकडे येणार 5 1 5 5 1 15 3 1 3 3 10 30 असं करायचं. हे 15 इकडे येणार. 15 खाली आल्यानंतर 5 1 5 5 3 15 3 1 3 3 10 30. करेक्ट आन्सर 30 येणार आहे. 10 येणार आहे. करेक्ट आन्सर काय येणार आहे? 10 येणार आहे. खालील शब्दातून शांत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. शांत, उग्र शांत असणारे आणि उग्र असणारा. खालीलपैकी विसंगत शब्द कोणता? गडचिरोली जिल्हा आहे, चंद्रपूर जिल्हा आहे, अहमदनगर जिल्हा आहे. नेपाळ काय राज्य आहे? नेपाळ राज्य आहे, भारताचं राज्य आहे. लक्षात ठेवा. 28 29 राज्य. 99 न्यूटनचा सांकेतिक शब्द. तर टीच्या जागी काय आलेलं आहे? 7. टीच्या जागी 7 आलेलं आहे. 0च्या जागी 0 आलेलं आहे. ओच्या जागी 0 आलेलं आहे. डब्ल्यूच्या जागी 8 आलेलं आहे. डब्ल्यूच्या जागी 8 आलेलं आहे. म्हणजे काय? 7 0 8 क येणार आन्सरचा. लास्टला आहे. लास्टचाही होमवर्क आहे सर्वांसाठी. सन 2021 मध्ये नक्षल केंद्रीय समितीचा कोणता सदस्य गडचिरोली पोलिसाच्या चकमकीत मारला गेला? मिलिंद तुंबडे, भूपती प्रभाकरराव भास्कर उर्फ पवन. जो कोणी याचा आन्सर देणार आहे तो पास होणार आहे. तुम्हाला माझ्या हार्दिक शुभेच्छा येत्या या परीक्षेसाठी. आपण इथेच थांबूया. लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.